नमस्कार. विवेक सूर्यवंशी अल्टिमेट सक्सेस अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशनमध्ये मी तुमचं स्वागत करतो. माझे विद्यार्थी कसे आहात तुम्ही? आहात ना आनंदात? तर असेच आनंदात मजेत राहा, अभ्यास करत राहा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुरुत्वाकर्षण ह्या पाठाविषयीच बोलणार आहोत. गुरुत्वाकर्षणचे आधीचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. ज्यांचे आधीचे व्हिडिओज पाहायचे राहिलेले आहेत त्यांनी आधी ते पाहून घ्या. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. अभ्यास चांगला झालाच पाहिजे, त्याशिवाय आपला पर्यायच नाही. अभ्यास जेवढा चांगला होईल ते कसा चांगला केला पाहिजे, कशा प्रकारे जास्तीत जास्त अभ्यास चांगला होईल, त्याच्यासाठी सुद्धा अभ्यासाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, इफेक्ट ऑफ किंवा मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. आणि काय पाहिलं? न्यूटन्सनं कशा प्रकारे केपलरचा तिसरा नियमाचा वापर केला हेही आपण पाहिलं. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय पाहणार? तर आज आपण पाठ्यपुस्तकातील पान नंबर 6, 7, 8 आणि 9 हे जी 4 पान आहेत ह्याच्यावरती जी काही माहिती दिलेली आहे ते आपण सर्वजण मिळून, दोघं मिळून समजून घेऊया आणि आजचं लेक्चर सुरुवात करूया. तर विद्यार्थ्यांनो, लो टाईड आणि हाय टाईड म्हणजे काय? लो टाईड आणि हाय टाईड म्हणजे काय? तर भरती आणि ओहोटी. हाय टाईड म्हणजे भरती आणि ओहोटी म्हणजे लो टाईड. ही समुद्राला येते. हे पाठ्यक्रमांक जे आपलं पुस्तक आहे 6 नंबरचं पेज, 6 नंबर्स पेज. ओके, लक्ष द्या मुलांनो. आजचा व्हिडिओ अगदी मस्त करणार आहे. तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसं समजेल अशा प्रकारे अजून मी सांगणार आहे. तुम्ही समुद्राच्या तिथं तर गेलाच आहे, समुद्र बीच वगैरे बघितला असेल तुम्ही. भरती येते त्यावेळेस काय होतं? पाणी भरपूर येतं. ओके, त्यावेळेस बीचवरती कोणाला जाऊन दिलं जातं का? नाही जाऊन दिलं जातं. का? कारण की पाणी खूप आलेलं असतं, बरोबर. आणि ओहोटी असते त्यावेळेस काय असतं? पाण्यानं समुद्राच्या दिशेनं म्हणजे आतमध्ये पाणी गेलेलं असतं, त्यामुळे पाणी तिथं लो टाईड झालेलं असतं. हाय टाईड म्हणजे भरती आलेली असते, लाटा मोठ्या मोठ्या आलेल्या असतात, बरोबर आहे का भरतीमध्ये? ठीक आहे. तर मला सांग, हे कशामुळे होते? काय कारण आहे? तर तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. तर लक्षात ठेवा मुलांनो, हाय टाईड अँड लो टाईड ऑकर्स ॲट डिफरंट टाइम ॲट डिफरंट पोल्स. कसे आहे? पृथ्वी आपली अशी आहे. दिस इज अवर अर्थ. ओके, आणि अर्थवरती असं हे पाणी आहे. व्हॉट इज दिस? दिस इज वॉटर ऑन अर्थ. ओके, मला सांगा, हे पाण्याची दिशा मी इथं आता अशी दाखवलेली आहे. इथं जास्त पाणी आहे, इथं पण जास्त पाणी आहे. ओके, असं का दाखवलेलं आहे किंवा असं का दिसत आहे आपल्याला चित्रामध्ये? बिकॉज ऑफ मून. हे जे काही लो टाईड आणि हाय टाईड आहे हे कशामुळे होत आहे? हे मूनमुळे होत आहे. ओके, मून काय करत आहे? इथील वॉटर आपल्याकडं अट्रॅक्ट करत आहे. म्हणजेच काय? जिथं मून असेल, ज्या दिशेनं मून असेल, म्हणजेच पौर्णिमा आपण म्हणतो, ज्या दिशेनं मून असेल तिथं काय येतं? पाणी. इथं सगळं पाणी इथं काय झालं? हे अट्रॅक्ट झालं. म्हणजेच इथं काय झाले? हाय टाईड, बरोबर. इथं हाय टाईड झाल्यामुळं ह्या दिशेला, तर बरोबर काय झालेलं आहे? ह्या दिशेच्या 90 डिग्रीला इथं किंवा इथं 90 डिग्रीला काय झालेलं आहे? बघा इथं तुम्ही वॉटरची लेवल कशी आहे? कमी आहे. म्हणजेच काय झालेलं आहे? लो टाईड. म्हणजेच काय? ओहोटी, लो टाईड. समजलं? दिस इज बिकॉज ऑफ अट्रॅक्शन फोर्स ड्यू टू मून. मग तुम्हाला विद्यार्थ्यांना 2 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो. गिव्ह रिझन बिहाइंड लो टाईड अँड हाय टाईड. देन यू हॅव टू एक्सप्लेन दिस थिंग्स. बिकॉज ऑफ दिस attraction force due to moon, and moon attract water towards itself, so that there happen high tides. The level of water in sea changes because of the gravitational force exerted by moon. Water is directly under the moon gets pulled towards moon. म्हणजे जे वॉटर मूनच्या अंडर आहे ते मूनकडे काय केलं जातं? पुल केलं जातं. गेट पुल्ड टुवर्ड्स मून. ओके, ठीक आहे. आपण नेक्स्ट बघूया. द लेवल ऑफ वॉटर देअर गोज अप. ओके, इकडची लेवल ऑफ वॉटर गोज होते आहे. ओके, ॲट द 2 poles ऑन द अर्थ 90 डिग्री फ्रॉम द
place of high tide and the level of water is minimum of low tides. म्हणजे इकडे लेवल ऑफ वॉटर काय आहे, जास्त आहे, आणि इकडे लेवल ऑफ वॉटर काय आहे, कमी आहे. समजलं का मुलांनो? तर हे होतं लो टाइड म्हणजे काय, हाय टाइड म्हणजे काय, हे आपण शिकलेलो आहोत. अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्स. तर अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणजे काय, तर आपल्याला माहीतच आहे, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अर्थ अँड अदर ऑब्जेक्ट, that is earth gravitation force. Okay, due to that force the object is attracted towards earth center. Okay, समजलं तुम्हाला? तर इथं याच्यामध्ये तुमचं कन्सेप्ट किती क्लिअर आहे. अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे काय काय घडतं ह्याच्यावरती 3-4 प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. हे प्रश्न मी 1 बाय 1 वाचीन आणि तुम्हाला त्याचा विचार करावा लागेल. त्याचं उत्तरही मी तुम्हाला लगेच देईन. विल द व्हेलॉसिटी ऑफ स्टोन thrown vertically upwards remain constant or it will change with time? काय वाटतंय तुम्हाला? एखादा स्टोन आहे, तो असा अपवर्ड आपण वरती फेकला तर ह्याचं जे स्पीड आहे, हे ज्या स्पीडनं तुम्ही फेकलं त्या स्पीडनं हळूवर जाईल का हळूहळू ते स्पीड कमी कमी होईल किंवा जास्तच वाढत जाईल? काय होता येईल त्या स्पीडच्या संदर्भात? काय होईल? स्टोनच्या दगड जर आपण तुम्ही वर फेकलं काय होईल? तर ग्रॅव्हिटेशन फोर्समुळं, अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्समुळं त्या स्टोनवरती जसं जसं स्टोन वर जाईल तसं तसं खालून काय होईल, त्याचं ग्रॅव्हिटेशन पण फोर्समुळं त्याचं स्पीड हळूहळू काय होईल, कमी कमी होत जाईल. समजलं तुम्हाला? म्हणजे स्पीड वाढणार नाही आहे, त्याची स्पीड कमी कमी होत जाणार आहे. हाऊ विल इट चेंज? कशा प्रकारे चेंज होईल? कशा प्रकारे होईल? तर सुरुवातीला त्याचा वेग जेवढा आपण शून्य राहील, ज्या वेगानं ज्या व्हेलॉसिटी आपण फेकल्यानंतर हळूहळू हळूहळू काय होईल, स्पीड त्याचं ॲट सेम पॉईंटला गेल्यानंतर स्पीड काय होईल, पूर्णपणे 0 होऊन जाईल. ठीक आहे. आणि 0 स्पीड झाल्यानंतर तिथून तो खाली परत जमिनीवरती, पृथ्वीवरती, अर्थवरती व्हर्टिकली डाऊनवर्ड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ पडेल. वाय डझंट द स्टोन मूव अप ऑल द टाइम? का बरं हा स्टोन सारखा वरवरच का नाही जाऊ शकत? काय होईल? आपण हा स्टोन आहे फेकला, ऑल द टाइम मूव अप का नाही? डायरेक्ट वरच जाईल, जागेला पाहिजे. का नाही जाणार? बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन फोर्स. समजलं? वाय डज इट फॉल डाऊन आफ्टर रिचिंग अ सर्टन हाईट? एखादी उंची गाठल्यानंतर तो स्टोन सर्टन हाईटला गेल्यानंतर खाली का पडतो? The answer is same, because of gravitation force. त्याचं स्पीड तिथे वेलॉसिटी थांबलेली असते. ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे तो पृथ्वीच्या सेंटरच्या दिशेनं काय होत असतो, हा स्टोन पृथ्वीच्या सेंटरच्या दिशेनं खेचला जातो आणि तो पृथ्वीवरती व्हर्टिकली डाऊनवर्ड पडतो. अंडरस्टँड? ठीक आहे. व्हॉट डज इट मॅक्झिमम हाईट डिपेंड ऑन? जर मला सांगा, तर हे स्टोन जर आपल्याला वर फेकायचं असेल तर मॅक्झिमम हाईट त्याची, जास्तीत जास्त उंची कशावरती डिपेंड आहे? ऑफकोर्स ज्या गतीनं तुम्ही सोडणार आहे त्या गतीवरतीच ती डिपेंड राहणार आहे. म्हणजेच काय, हा जो स्टोन आहे वरती तुम्ही जेवढा उंच फेकाल, जेवढ्या ताकदीनं उंच फेकाल, ज्या स्पीडनं तुम्ही उंच फेकाल, तेवढे जास्तीत जास्त स्पीड तो वरती गाठेल. कारण की ग्रॅव्हिटेशन फोर्स त्याला खाली ओढायला आहेच. समजलं तुम्हाला? हे गोष्टी कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला पाहिजे, ह्यासाठी हे प्रश्न तुम्हाला पुस्तकात विचारण्यात आलेले आहेत. त्याचं उत्तर पण मी तुम्हाला सांगितलंय. लक्ष मुलांनो द्या, अभ्यासाचा वेळ आहे. खूप सुंदररित्या आपलं लेक्चर सुरू आहे. तुम्हीही चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देताय हे मला माहीत आहे. नेक्स्ट, द अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट टुवर्ड्स इट सेल्फ बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन फोर्स. द सेंटर ऑफ मास ऑफ अर्थ इज, कुठं आहे सेंटर ऑफ मास? अर्थ. अर्थचं सेंटर ऑफ मास काय आहे? अर्थचे सेंटर. समजलं? आता हा ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे, त्याची डायरेक्शन कुणीकडे आहे? या ग्रॅव्हिटेशन फोर्सची डायरेक्शन कुठं आहे? तर ग्रॅव्हिटेशनची फोर्सची डायरेक्शन टुवर्ड्स सेंटरच आहे. बिकॉज ऑफ धिस, आणि ह्याच्यामुळेच काय होते, ऑब्जेक्ट व्हर्टिकली डाऊनवर्ड अर्थच्या सेंटरच्या दिशेने येत आहे. समजलं? म्हणजे तसंच मग हे सगळ्या गोष्टी परत एकदा ते थ्रोच आपण स्टोन केला होता, व्हर्टिकली अपवर्ड फोर्स ट्रायज टू पुल इट डाऊन. ओके, रिड्यूस द व्हेलॉसिटी फोर्समुळे व्हेलॉसिटी रिड्यूस झाली. ड्यू टू द कॉन्स्टंट डाऊनवर्ड पुल
द व्हिलॉसिटी बिकम 0 आफ्टर अ व्हाईल. आफ्टर व्हाईल मग काही सारखंच त्या फोर्समुळं त्या स्टोनची व्हिलॉसिटी ॲट काही सर्टन टाइमला काय झाली इथं 0 झाली. आणि 0 झाल्यामुळं काय झालं, ग्रॅव्हिटेशन फोर्समुळं तो स्टोन खाली परत जमिनीला येऊन पडला. ठीक आहे. अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ धिस फोर्स यूज युअर ब्रेन. पेज क्रमांक 7, यूज युअर ब्रेन. ह्याच्यामध्ये सॉल्व एक्झाम आहे, त्याच्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ करणार आहोत. एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी. आता न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स इच अदर, दॅट इज न्यूटन्स ग्रॅव्हिटेशन लॉ. ओके. जर अर्थ अट्रॅक्ट्स ॲपल, अर्थ जर समजा अट्रॅक्ट ॲपलला करते, ही जी अर्थ आहे आणि ते ॲपल आहे, ॲपल ट्री आहे, ॲपलला अर्थ अट्रॅक्ट करते. तसंच हे ॲपल अर्थला अट्रॅक्ट करत असेल का, तर ऑफकोर्स ॲपल ऑल्सो अट्रॅक्ट्स अर्थ. अंडरस्टँड. मग ॲपल अर्थ काय करते, ॲपलला स्वतःच्या भोवती खेचते अप, आणि ॲपल अर्थवरती पडते. तसंच अर्थ डज नॉट मूव्ह टुवर्ड्स ॲपल, पण ही अर्थ ॲपलकडे मूव्ह का नाही होत. जसं ॲपल अर्थकडं पडतंय तसं अर्थ ॲपलकडे का नाही जात. हे असं होते, हे असं का नाही होत. त्याच्यामागं कारण काय असू शकतं, तर यम म्हणजे मास ऑफ अर्थ इज व्हेरी हाय दॅन मास ऑफ ॲपल. ओके. अँड फोर्स that is attracted by earth is also high than force than that of apple. समजलं. So that apple fall down towards earth. Understand. तसंच अर्थ also acts, मून ग्रॅव्हिटेशन फोर्स जे अर्थ आहे ते सुद्धा मूनवरती ऍक्ट करतं. मग मून रिव्हॉल्व्स अराउंड अर्थ, तसं सॅटेलाइट मून सुद्धा अर्थच्या अराउंड काय करत आहेत, रिव्हॉल्व करत आहेत. ओके. ही आहे अर्थ आपली. तसंच हा मून रिव्हॉल्व करतोय अर्थच्या भोवती. तसेच काही सॅटेलाइट्स असतील ते सुद्धा अर्थच्या भोवती काय करत आहेत, गोल 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 फिरत आहे, बिकॉज ऑफ दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अंडरस्टँड. मग मला सांगा, हे मून आहे, हे सॅटेलाइट आहे, हे अर्थवरती का नाही पडत. बिकॉज ऑफ देअर व्हेलॉसिटी. जो काही वेग ह्या मूनला आहे आणि सॅटेलाइटच्या ऑर्बिटमध्ये लॉन्च करताना, सॅटेलाइट प्रस्थापित करताना ऑर्बिटमध्ये सॅटेलाइट त्याला काय दिली जाते, व्हेलॉसिटी दिली जाते. म्हणून काय होतं, अशा प्रकारे व्हेलॉसिटी दिल्यामुळं हे पृथ्वीवरती पडत नाही, गोल 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 पृथ्वीच्या भोवती फिरत राहतं त्याच कक्षेमध्ये, त्याच ऑर्बिटमध्ये. समजलं. पेज 8, अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. तर आपल्याला विद्यार्थ्यांना अर्थ ग्रॅव्हिटेशन ॲक्सलरेशन आपण बघत आहोत पॉइंट. तर मला सांगा, ॲक्सलरेशन म्हणजेच मराठीत त्वरण म्हणतात. ॲक्सलरेशन कशामुळे तयार होतं. ॲक्सलरेशन फोर्समुळे तयार होतं. फोर्समुळं वस्तूच्या मासमध्ये, वस्तूमध्ये काय तयार होतं, ॲक्सलरेशन तयार होतं. दिस इज न्यूटन्स सेकंड लॉ. अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ, ॲक्सलरेशन जनरेट इन बॉडी ड्यू टू फोर्स. अंडरस्टँड. Newton's second law of motion, force acting on a body result in its acceleration. तसंच हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ओके. ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं ॲक्सलरेशन तयार होत असेल का. ऑफकोर्स होणार. फोर्समुळं ॲक्सलरेशन तयार होत आहे, जनरेट होत आहे, रिझल्ट होत आहे. त्यामुळं ह्या बॉडीवरती, ही बॉडी आहे, ह्याच्यावरती जे काही फोर्स आहे त्याच्यामुळे ह्या बॉडीमध्ये ॲक्सलरेशन तयार होत आहे. म्हणजे m इंटू g. कारण की द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी
इज डिनोटेड बाय लेटर जी. ऍक्सलरेशन आपण ए न दाखवतो, पण पृथ्वीचं ऍक्सलरेशन आहे म्हणून अर्थचं ऍक्सलरेशन आहे, ग्रॅव्हिटेशन मुळे झालेलं ऍक्सलरेशन आहे म्हणून आपण हे जी या लेटरनं दाखवतो. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ ऑन अ बॉडी रिझल्ट्स इन ऍक्सलरेशन and thus called acceleration due to gravity. त्यालाच म्हणायचं काय, this is called acceleration due to gravity and denoted by letter G. बघितलंय आपण. acceleration ही जी आहे ही वेक्टर क्वांटिटी आहे. कशी क्वांटिटी आहे acceleration? वेक्टर. दोन प्रकारच्या क्वांटिटी असतात, एक वेक्टर क्वांटिटी असते, एक स्केलर क्वांटिटी असते. स्केलर क्वांटिटी असते त्याला फक्त मॅग्निट्यूड असतं, त्याला डायरेक्शन नसतं. पण वेक्टर क्वांटिटी आहे त्याला काय असतं, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. मॅग्निट्यूड म्हणजे परिमाण आणि डायरेक्शन म्हणजे दिशा. समजलं तुम्हाला? आता ही जी बॉडी आहे ह्याला काय आहे, डायरेक्शन आहे, ॲज वेल ॲज ह्याचं मास पण आहे ना काहीतरी, म्हणजे मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. म्हणूनच ही जी आहे व्हॅल्यू जी म्हणजे ग्रॅव्हिटी, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, दिस इज वेक्टर क्वांटिटी. अंडरस्टँड? लक्ष द्या. जसं हे वेक्टर क्वांटिटी आहे, फोर्सची दिशा कोणती आहे, फोर्स इज टुवर्ड सेंटर ऑफ अर्थ. जर फोर्स सेंटर असेल तर ग्रॅव्हिटेशन अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशनची दिशा कोणती असेल, अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशनची दिशा सुद्धा कुठे असेल, टुवर्ड्स सेंटर ऑफ अर्थ. आणि सो दॅट द ऑब्जेक्ट फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड. समजलं? म्हणजे जो काही स्टोन आपण वरती फेकला होता ऍक्सलरेशन मुळे सुद्धा तो खाली पडला. ठीक आहे. द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. तर मग आता ही जी व्हॅल्यू आहे, जी ची व्हॅल्यू आहे ह्या सरफेस अर्थवरती, ही कशा प्रकारे काढली पाहिजे, कसं आपण काढायची हे आपण बघूया. कशा प्रकारे काढायची. हे आहे मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट. ओके, दिस इज मास ऑफ ऑब्जेक्ट, दिस इज अर्थ. अर्थ आहे, अर्थचं मास यम आहे, अर्थची रेडियस कॅपिटल आर आहे आणि ह्या वस्तूचं आणि अर्थ मधील असलेलं सेंटरमध्ये असलेलं अंतर स्मॉल आर आहे. ओके. अकॉर्डिंग टू न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, व्हॉट इज, आपल्याला काय करायचे, जी काय करायचे, जी फाइंड आउट करायचंय. व्हॅल्यू ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशन ऍक्सलरेशन, जी ची व्हॅल्यू आपल्याला आता काढायची. ती कशी काढायची असते तेच आपण आता बघतोय. फोर्स इज इक्वल टू, अकॉर्डिंग टू न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. What is Newton's universal law? Force is directly proportional to product of masses. ह्याचा मास m आहे, ह्याचा मास स्मॉल m आहे, प्रोडक्ट ऑफ मासेस डिवाइडेड बाय डिस्टन्स बिटवीन, स्क्वेअर डिस्टन्स बिटवीन मासेस. समजलं? मग हे जी आहे फॉर्म्युला, हा एक फॉर्म्युला ते f चा मिळालेला आहे. दिस इज 1, दिस इज 2 और दिस इज 1, दिस इज 2. वी कॅन गेट, आपल्याला काय मिळतंय, जी एफ बरोबर जी एम अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू एम जी, हे मिळतंय. म्हणजेच काय होतं इथं, एम गेट कॅन्सल. ओके, जी ची व्हॅल्यू आपल्याला आली. किती सोपं आहे बघा. जी बरोबर कॅपिटल जी एम अपॉन आर स्क्वेअर. Okay, if this object is on earth surface, जर मला सांगा हा ऑब्जेक्ट जर अर्थ सरफेस वर असेल तर ह्याचा डिस्टन्स किती असेल, याचा डिस्टन्स असेल r. किती असेल, कॅपिटल R. दिस इज ऑल्सो फॉर्म्युला फॉर, हे ऍक्सलरेशन फॉर्म्युला काढायचं, ऍक्सलरेशन काढायचं फॉर्म्युला, हा फॉर्म्युला ह्याच्यासाठी उपयोगी आहे. जर ऑब्जेक्ट इज ऑन सरफेस ऑफ अर्थ तर कसं होईल, तर हा फॉर्म्युल्यामध्ये काय होईल, आर च्या ठिकाणी काय होईल, कॅपिटल आर होईल. म्हणजेच काय होईल, जी इज इक्वल टू जी एम अपॉन कॅपिटल आर स्क्वेअर.
This is formula of earth gravitational acceleration. समजलं तुम्हाला? आता ह्या फॉर्म्युल्यावरूनच आपल्याला कळतंय, ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय काय गोष्टी आहेत ह्याच्यावरूनच आपल्याला कळतंय की हे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशावरती डिपेंड आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला समजतंय ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिपेंड अपॉन मास ऑफ अर्थ and radius of earth or distance of object from the earth. ह्याच्यावरती ते डिपेंड नाही, कारण हे this is g is what? It is universal constant, so it cannot change, but mass can be changed and distance also change. समजलं तुम्हाला? मास आणि वस्तुमान आणि त्रिज्येत फरक होऊ शकतो. फॉर जी कशावरती डिपेंड आहे हे आपण आता पाहिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करूया. मग ह्याची व्हॅल्यू काय आहेत? हे जी काय आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, ह्याची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. जी ची व्हॅल्यू काय? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू 6. किती आहे व्हॅल्यू? 6.67 into 10⁻⁻11. m ची व्हॅल्यू टाकायच्या मध्ये. m ची व्हॅल्यू 6 into 10⁻24 आणि r ची व्हॅल्यू काय आहे? 6.4 into 10⁻6 चा स्क्वेअर. समजलं? हे इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला जी ची व्हॅल्यू मिळत आहे ती आहे 9.97 मीटर पर 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज व्हॅल्यू ऑफ जी. अशा प्रकारे आपण जी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. हे आपण ह्या दोन इक्वेशनचा आधार घेऊन आपण फॉर्म्युला सुद्धा काढला आणि जी ची व्हॅल्यूज पुटअप केल्यानंतर जी एम आणि आर च्या आपण जी ची व्हॅल्यू काढलेली आहे 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. समजलं तुम्हाला? दिस acceleration is depend only on this thing, mass and distance of object, center of object and center of earth. समजलं? The gravity at a given point on earth is same for all object. It does not depend upon property of object. म्हणजे काय? हे एक ऑब्जेक्ट आहे, हे एक ऑब्जेक्ट आहे. ओके, ह्याची प्रॉपर्टी काय? तर ह्याचं वजन जास्त आहे, ह्याचं वजन ह्याच्यापेक्षा ह्याचं वजन कमी आहे. मग मला सांगा, ह्या दोन्ही वस्तू एकाच अंतरावरून आपण जर खाली पृथ्वीकडे त्या दिशेनं सोडून दिल्या तर ह्यातील सगळ्यात लवकर वस्तू कोणती जाईल? जड वस्तू खाली लवकर पडेल का ही वस्तू हलकी आहे म्हणून खाली पडेल? काय वाटते? म्हणजे ह्याच्या प्रॉपर्टीवरती जी अवलंबून राहील का एवढंच विचारायचं आहे. तर अकॉर्डिंग टू फॉर्म्युला ह्याचं काय झालेलं आहे? इथं उपयोग नाही आहे, ह्याचा मासचा उपयोग नाही आहे, ह्याचं प्रॉपर्टी इथं कन्सिडर होत नाही. म्हणजेच काय? ह्या दोन्ही वस्तू अशा सोडून दिल्या तर एकाच वेळेस खाली जमिनीवरती पडतील. समजलं तुम्हाला? म्हणजेच इट डज नॉट डिपेंड अपॉन प्रॉपर्टीज ऑफ ऑब्जेक्ट. दिस इज वी हॅव फाइंड द ग्रॅव्हिटेशन ॲक्सलरेशन. आता आपल्या मित्रांनो ह्याचा नोट्स तुम्ही काढून घ्या, 2 वेळा या गोष्टींचं वाचन करा. मी तुमचा मित्र पुन्हा तुम्हाला भेटीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचा निरोप घेतो. धन्यवाद.